नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील ओरविरा येथे महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील ओसरविरा येथे फिरते दवाखाने आणि रुग्णवाहिका सेवांचे लोकार्पण केले. तर पाहूयात. वनबंधू ट्रस्ट आणि भारत विकास संगम यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला असून आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. यावेळी बोलताना राज्यपालांनी विकसित भारत या संकल्पनेचा उल्लेख करताना सांगितले की देशाला विकसित राष्ट्र बनवताना समाजातील शेवटच्या घटकांचा सर्वांगीण विकास करणे अत्यावश्यक आहे. पालघर जिल्ह्याचा विकास झाला नाही तर विकसित भारताचे स्वप्न अपुरी राहील असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. पालघर जिल्हा आदिवासी बहुल असल्याने येथे रोजगार, आरोग्य सुविधा आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्या प्रकर्षाने जाणवतात. या सर्व प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन राज्यपालांनी दिले. दुर्गम भागातील नागरिकांना थेट आरोग्य सेवा मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेले फिरते दवाखाने आणि रुग्णवाहिका सेवा मोठा दिलासा ठरणार आहेत. राज्यपालांनी पालघरमध्ये आदर्श गाव संकल्पना राबवण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. या अंतर्गत सर्व समावेशक विकास कामांसाठी नियोजन लोकभवन स्तरावर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी लवकरच जिल्हा प्रशासन, संबंधित यंत्रणा आणि विविध संस्थांची संयुक्त बैठक घेऊन एक व्यापक विकास आराखडा तयार केला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या दौऱ्यादरम्यान राज्यपालांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी लोकभवनाचे दरवाजे कायम खुले राहतील, तसेच पालघरच्या विकासासाठी वैयक्तिक लक्ष देण्याची ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमास भारत विकास संगमचे संरक्षक संजय पटेल, राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, वनबंधू ट्रस्टचे अध्यक्ष लाडूलाल सोनी, योगायतन ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रताप सिंह, ज्येष्ठ समाजसेवक सुशील सिंघानिया यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.